तुम्ही संत माझ्या कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ज्ञानोबाराय म्हणतायत, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडेत खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, रेगो पाहो बोध सुखाचा सोहळा, रेगो महाबोध सुकाळा माझे विश्व. तर या ज्ञानोबारायांच्या प्रतिज्ञेला अनुसरून आज या ठिकाणी खरोखर विशेष अशा स्वरूपाचा योगायोग आहे. त्यावेळेस ज्याप्रमाणे भगवान व्यासांनी संजय महाराजांना दूरदृष्टी आणि दूरश्रवण अशा प्रकारची सिद्धी दिली होती, तशीच आज या ठिकाणी देखील भगवान ज्ञानोबारायांच्या उक्तीला अनुसरून आज या ठिकाणी विज्ञानाच्या द्वारा अर्थात ह्या इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांनाच आज काय झालेली आहे, दूरदर्शन आणि दूरश्रवण अशा प्रकारची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि खरोखर जे कोणी याचा लाभ घेत असतील ते खऱ्या अर्थानं जसा संजय भाग्यवान आहे त्याचप्रमाणे आपण देखील, आणि जे पाहतात ते सर्वच काय खऱ्या दृष्टीनं भाग्यवान अशा स्वरूपाचे आहेत. तर आता आपला विषय आणि वेळ याकडे आपल्याला पाहून त्यानुसार आपल्याला चालावं लागणार आहे. तर अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 414. तर मन कसं आहे, कारण आतापर्यंत पहिल्यांदा योगाचं वर्णन झालं आणि योगाचं वर्णन झाल्यानंतर श्लोक क्रमांक 29 पासून भगवान म्हणतात, तुला हे पटत नाही तर आण ऐके, आण ऐक. आण म्हणजे काय ऐक, तत्वज्ञान ऐक. तत्वज्ञान सांगण्यासाठी भगवंतानं सुरुवात केली. सर्व साम्य आहे, खरोखर तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेला आहे, माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भेद नाही, अशा प्रकारचा विचार भगवंतांनी सांगितल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला, भगवंता तू सांगतोयस खरं, आमच्यासाठी सांगतोयस, परंतु हा जो योग आहे तर मी मन अतिशय चंचल असल्यामुळे तो योग आहे, तर हा योग मी पाहू शकत नाही, कारण मन अतिशय चंचल आहे, प्रमाथी आहे. आणि कशा प्रकारे आहे तर तो विषय चालू आहे, जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळी, धैर्यसी हात फळी घेऊन मिळवून जाय. जे बुद्धी ते सळी ते मन जे आहे बुद्धीला सळवतं, बुद्धीला त्रास देतं, बुद्धीला एका ठाम अशा निश्चयावर राहून देत नाही. निश्चयाते टाळी, आणि निश्चयाचा कितीही निश्चय केला पण तरी देखील तो निश्चय मोडून काढतं. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, हे मन राहतं कुठं, इंद्रिय आणि बुद्धी माधारिली संधी या ठिकाणी राहत असल्यामुळे अतिशय बळकट अशा स्वरूपाचं झालेलं आहे की जे मन इच्छेते वाढवी, आशेते चढवी आणि भयासी पूर्वी भयाला पुरवतं. अशा प्रकारे काय काय करतं हा संपूर्ण विषय आपण त्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर त्याच ठिकाणी पाहू जे आणखीन काय करतं म्हणतात, जे विवेकाते भुलवी, संतोषाशी चाड लावी आणि बैसीचे तरे हिंडवी दाही दिशा. मन विवेकाते भुलवी, जो विवेक आपल्याला अनुकूल आहे पण त्याला देखील भूल पाडतं, आणि संतोष वास्तविक आनंद आहे त्या ठिकाणी कुठली इच्छा उत्पन्न होत नाही पण संतोषाला देखील इच्छा उत्पन्न करतं. आणि एका ठिकाणी बसलं तरी देखील दाही दिशा हिंडवी, अशा प्रकारचं हे मन आहे. आणि जे निरोध हे घे उवावो, जया संयमूची होय सावावो, ते मन आपला स्वभाव सांडेल काही. आणि अर्जुन महाराज म्हणतात याला निरोधलं, याचा निरोध करायचा प्रयत्न केला की जे आणखीन काय होतं, उवावो, आणखीन उफळून उठतं. आणि जया संयमची होय सावावो, आणि कितीही संयम करायचा प्रयत्न केला गेला पण तो संयमच त्याला काय होतं, आणखीन मनाला सहाय्यभूत होतो. आणि अशा प्रकारचं मन जे आहे तर हे मन आपला स्वभाव सांडील काय, अर्थात सांडणार नाही. अशा प्रकारे अर्जुन महाराजांना म्हणायचंय, म्हणून मन एक निश्चय राहील, मग आम्हाशी साम्य येईल, हे विशेषही न घडेल याची लागी. म्हणून अर्जुन महाराज म्हणतायत याची लागी, याच करता म्हणून याची लागी मन एक निश्चय राहील, मन एका ठिकाणी निश्चय अशा स्वरूपाचं राहील आणि मग आम्हाला साम्य दशा प्राप्त होईल. हे विशेषही निश्चित स्वरूपाने घडणं शक्य नाही. तर त्यानंतर भगवान सांगतायत, अरे अर्जुना लगेच नाराज होऊ नको, असं नाही. श्री भगवान वाच असंशयं महाबाहो, हे त्याला जाणीव करून देतात, तू कोण आहेस, महाभाव अर्थात पराक्रमी अशा स्वरूपाचा आहे. निश्चित स्वरूपानं मन अतिशय चंचल आहे, त्याचा निग्रह करणं अतिशय कठीण असलं पण तरी देखील त्यासाठी 2 साधनं सांगितलेली आहेत, अभ्यास आणि वैराग्य. याद्वारा तो त्याला सहज त्याला आकळू शकतो. अभ्यास वैराग्याभ्याम
तन्निरोध हा अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींच्या द्वारा मनुष्य जो आहे मनाला सहजरित्या आकळू शकतो. अभ्यास तत्र स्थितव यत्नो ध्यासः, तर त्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याचा जो अभ्यास आहे, यत्न आहे, प्रयत्न आहे, त्याला काय म्हणतात? अभ्यास असं म्हणतात. आणि वैराग्य देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दृष्ट अनुस्राविक विषय विस्तृष्ण विषयांची वितृष्णा याला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि परवैराग्य तत्परमं पुरुष ख्यातेर गुणवैतृष्णम, ते प्रकृती कार्य जे विषय आहेत तर त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे तृष्णाराहित्य होणं याला काय म्हटलेलं आहे? वैराग्य असं म्हटलेलं आहे. तर या दोन साधनांच्या द्वारा मनुष्य आपलं मन आपल्या काबीज करू शकतो. तव कृष्ण म्हणते साचची बोलत हासी ते तैसेची, या मनाचा कीर चपळाची स्वभाव होगा. हे अर्जुना त्याला मान्यता देत आहेत. कुठलीही गोष्ट कुणीही विधान केल्यानंतर लगेच नाराज करायचं नाही. एकदा काही नाराज केलं, या ठिकाणी व्यवहार आहे, म्हणजे जर नाराज केलं तर तो मनुष्य यापासून तुमचं कठीण यावा, आम्ही चालू, आमचा रस्ता वेगळा तुमचा रस्ता वेगळा असं होतं. त्याकरता भगवान सांगताय बरोबर आहे, तू म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे. कृष्ण म्हणती साचची, ती साथ बरोबर आहे. काय तू बोलत हासी ते तैसेची, तू जसं बोलतो ना ते तसं तुझं अगदी बरोबर आहे. या मनाचा कीर चपळाची स्वभाव बघा. कीर म्हणजे निश्चयानं, या मनाचा स्वभाव चपळाची. या मनाचा स्वभाव कसा आहे? अतिशय चपळ असा स्वरूपाचा स्वभाव आहे. परंतु असं जरी असलं मग ते मन आवरतच नाही का? तर आवरतं. कशाद्वारे आवरतं ते भगवान माऊली सांगताय. परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, तरी केतुलीने एके अवसरे स्थिरावेल. याला काय करायचं? वैराग्याचा आधार घ्यायचा. वैराग्याच्या आधाराच्या द्वारा जर अभ्यासाचे मोहरे लावले, अभ्यासाचे याला वाटेला लावलं, तर मग केतुलेने एके अवसरे स्थिरावेल. केतुलेने काही काळानं हे काय होईल? हळूहळू हे स्थिर होईल. कशा प्रकारे स्थिर होईल आणि कशा प्रकारे अभ्यास क्षण रूपमेत बुद्ध्या धृती गृहीतया, किंवा आपल्याला 12व्या अध्यायामध्ये विषय पाहायचा आहे तो अथचित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिरम अभ्यास योग नतो मानिक छापतुम धनंजय. या श्लोकाखालच्या सर्व वगे 4-5 वग आहेत, ह्या संपूर्ण वेळा तुम्ही पाहून घ्या. का जे या मनाचे एकनिके, जे देखिल्या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाय. कारण का मन आटोक्यात का येऊ शकतं याचं कारण सांगतायत. काजे कारण या मनाचे एकनिके, या मनाचा एक स्वभाव अतिशय चांगल्या अशा स्वरूपाचा आहे. कोणता स्वभाव आहे तो? की जे देखिले, जे आपण त्यानं पाहिलं, जे काही अनुभवलं, तर त्या अनुभवल्यानंतर त्या ठिकाणी जी काही आनंदाची अभिव्यक्ती झाली, तर त्या गुढीची या ठाया सुके, तर त्या विषयाच्या द्वारा जी काही गुढी त्याला अनुभवायला मिळाली, तर त्या गुढीच्या ठिकाणी ते सोक्त मन कुठलाही विषय भोगो, जसे आपण संस्कार करू मनावर तशा प्रकारचं मन हे होत असतं. आणि म्हणून ह्या मनाला काय करतो? निषिद्ध विषयांचे भोग न देता तू आपल्या आत्मसुखाची त्याला अनुभूती दे, की जेणेकरून ते मन आपल्या आत्मस्वरूप सुखाच्या बाहेर जाणार नाही. म्हणून त्याला कौतुकानं जास्त त्याच्यावरती बळच हट्टाने लादू पण नको. कौतिकानं सहज हळूहळू त्याला आपोआप त्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि त्यानंतर आनंद एकदा की आला तर तो ते साधन सोडणार नाही. म्हणून अनुभव सुखची कौतिकी दावीत जायचे. असंयतात मना योगो दुष्प्रापैते मे मती हे. तर या ठिकाणी हे जे काही साधन आहे कोणाला प्राप्त होत नाही आणि कुणाला प्राप्त होतं हे भगवान सांगताय. असंयत आत्मना, ज्यानं आपले चित्त संयमित केलेलं नाही तर त्याला हा योग कसा आहे? दुष्प्राप आहे, अर्थात प्राप्त होण्यासाठी अतिशय कठीण आहे. आणि परंतु ज्यानं आपलं चित्त वशीभूत केलेलं आहे तर त्याला उपायतः अवाप्तुं शक्य, उपायाच्या द्वारा साधनाच्या द्वारा प्राप्त करणं शक्य अशा स्वरूपाचं आहे. माऊली म्हणजे ही ज्याने विवेक वैराग्याची शिव पाहिली नाही त्याला हे भगवान परमात्मा प्राप्त होईल का? प्राप्त होणार नाही. एरवी विरक्ती जयाची नाही, जे अभ्यासी न गती कही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. तर म्हणतात एरवी जयाची विरक्ती नाही, याच्या अंतकरणामध्ये ज्याने विरक्तीचं पाणीग्रहण केलं नाही आणि जे अभ्यासामध्ये प्रवृत्त झाले नाहीत त्याला नाकळे, त्याला हे प्राप्त होणार नाही, त्याच्या मन अधीन होणार नाही. आम्ही हे न म्हणू काही, आम्ही हे मानत नाही का? अर्थात आम्ही देखील असंच मानतो की हे मन त्याला आटोक्यात येणार नाही. कुणाला आटोक्यात येणार नाही? ज्याच्या ठिकाणी विरक्ती नाही आणि जे अभ्यासामध्ये प्रवृत्त होत नाही त्यांना मन आटोक्यात येणार नाही. परी यमनियमाच्या वाटानं वचिजे, कही वैराग्याची सेण करीजे, केवळ विषय जडी ठाकीजे पुढे देऊनी. आणि म्हणतात जे यमनियमाच्या वाटाला जात
नाही. यम आणि नियम काय आहे तर भागवतामध्ये यम आणि नियम जे आहेत हे 12 प्रकार सांगितलेले आहेत. यम 12 आहेत आणि नियम 12 आहेत. अहिंसा सत्यम अस्तेय मसंगो धीरसंचय आस्तिक्यम ब्रह्मचर्यंच मौनम स्थैर्यम क्षमाभयम हे 5 शम सांगितले. त्यानंतर शौचम जपस्तपो होम श्रद्धा तिथ्य मदर्चनम तीर्थाटनम प्रार्थेहा तुष्टिराचार्य सेवनम. आणि हे जे यम नियमाचं अनुष्ठान केलं तर त्या ठिकाणी भगवान म्हणतात यथा कामम दुहंती. जी आपल्या मनातली जशी इच्छा असेल तर जर आपण या यम नियमाचं अनुष्ठान केलं तर ते आपली मनातली इच्छा हे पूर्ण करतात. अशा प्रकारे फलही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण असं असताना देखील या यमनियमाच्या वाटाला जे जात नाही, वैराग्याची आठवण देखील करत नाही की आपल्या ठिकाणी वैराग्य पाहिजे याची त्याला से देखील करत नाही आणि केवळ विषयरूपी जळामध्ये जे बुडी दिलेली आहे जसा मासा जो आहे पाण्याशी अभिन्न अशा स्वरूपाचा राहतो, जो मासा आहे तर तो जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तसे हे लोक जे आहेत तर हे मासोळी जशी तळमळते जळा वाचून तसे हे विषयसक्त पुरुष जे आहेत विषयरूपी जळा वाचून तळमळत आहेत. अशा प्रकारचे लोक आहेत त्यांना हे मन जे आहे कधीही आटोक्यात येणार नाही. या झालिया मनसा काही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चय होईल काही कैसेनी सांगे. मग ह्या माणसा ह्या मनाला का कही म्हणजे केव्हाही झालिया म्हणजे जेव्हापासून हे झालं तेव्हापासून युक्तीची कांबी लागली नाही. युक्तीची कांबी युक्तीची जी काठी आहे युक्तीचा जो प्रतिबंध आहे ह्याला जेव्हापासून लागला नाही लागलाच तर नाही मग तर निश्चय होईल काही. तर मग निश्चय होईल का सांग बरं कैसे निश्चय होईल सांगे अर्थात निश्चय होणार नाही. मग आता काय करायला पाहिजे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नव्हे कैसा पाहो. अर्जुना म्हणून काय आता मनाचा निग्रह होय ऐसा जो उपाय आहे जेणेकरून मनाचा निग्रह होईल. तुला आत्तापर्यंत अनेक प्रकारे सांगितलं, आत्ताच्या सत्रामध्येच सांगितलं की काय काय कर, तुला हे जमत नसेल तर ते साधना कर, ते जमत नसेल तर ती साधना कर, नाही तरी घालावे मोकलोनी मग मोकलीले जेथ जाईल तेथून नियमूची वाघ घेऊन येईल. अशा प्रकारे अनेक साधने सांगितल्या. म्हणून मनाचा निग्रह असा जो उपाय आहे तो आरंभी. तर तो आता कसं होईल काय होईल असा आहे काही एक विचार न करता तू पहिल्यांदा सुरुवात कर. ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणापासून सुरुवात कर आणि तीच साधना तुला पुढचा मार्ग दाखवत चालेल. आणि म्हणून म्हणतात मग आरंभी मग पाहो कैसा नव्हे पाहू मग विचार करू हा योग तुला कसा बरं प्राप्त होत नाही. कारण हा जर योग कठीण आहे आणि जर प्राप्तच होत नसेल याचा कोणी अधिकारीच नसेल तर काय होईल साधन निष्फळ अशा स्वरूपाचं होईल. तेच माऊली सांगतायत तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके तरी आपण आता अभ्यासून ठाके हेची म्हणे. तरी अर्जुना हे योग साधन जितुके ते आघवेची लटके काय ते आघवत खोटं आहे का तर खोटं नाही. मग काय आहे आपण अभ्यासून ठाके तुला अभ्यास होत नाही हे तू सांग ते योग साधन खोटं आहे असं मात्र नाही. अंगी योगाचे होय बळ तरी मनके तुले चपळ काय महदादी हे सकळ आपण हे. तर अंगामध्ये योगाचं बळ असेल तर मन काय तिथे करील योगाचं जे बळ आहे तर त्या ठिकाणी मन काहीच करू शकणार नाही. काय महदादी हे सकळ आपण हवे तर महत्त्व इत्यादी जे आहेत आपल्या स्वाधीन होणार नाहीत काय अर्थात होणारच. कसे स्वाधीन होणार हे आपण आत्ताच योगाचं फल काय काय आहे हे संपूर्ण विषय आपण पाहून आलेलो आहोत. तेच अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके साचची योग बळेसी न तुके मनोबळ. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो निके अर्जुन म्हणतो देवा हे तुझं बोलणं अतिशय खरोखर आहे. बोलती ते न चुके तुम्ही जे बोलता आहात ना त्यात काही चूक नाही ते अतिशय बरोबर आहे साचच खरं आहे. कारण योग बळेसी मनोबळत न तुके तर योगबळाचं जे काही सामर्थ्य आहे तर त्यापुढे मनाचं सामर्थ्य काहीच नाही. यह कश्चित अशा स्वरूपाचा आहे. तरी तोच योग कैसा किवी जाणो आम्ही येतुले दिवस याची मातोही नेनो म्हणून मना तिजी म्हणू अनावर. अर्जुनाला सांगताय अर्जुन भगवंताला सांगतोय देवा मला क्षमा करा मी जो म्हटलं होतं हे मला कसं शक्य आहे आम्ही का म्हटलो याचं कारण अर्जुन महाराज सांगतायत. तरी तोच योग तो योग जो आहे तर हा योग कैसा कशा प्रकारे आणि केवी जाणो येतुले दिवस आम्ही याची मातोहीने. येतुले दिवस याची आम्हाला गोष्ट काही माहितीच नव्हती आम्ही कधी ऐकलंच नव्हतं आतापर्यंत. आणि म्हणून आम्ही आतापर्यंत मनाला काय म्हणत होतो अनावर आहे हे आवरणं शक्य नाही असं आम्ही म्हणत होतो कारण आम्ही कधी ऐकलंच नव्हतं. आता पहिल्यांदाच ऐकतोय. हा आता घव्या जन्मा तुझेने प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा झाला आजी. आणि म्हणून हे भगवंता आजी
काय झालेलं आहे, आघव्या जन्मा, ह्या संपूर्ण साऱ्या जन्मात तुझेनी प्रसादे हे पुरुषोत्तमा, तुझेनी प्रसादे आजी आम्हा योग परिचय झाला. तुझ्या प्रसादामुळेच आज आम्हाला या योगाचा चांगल्या प्रकारे परिचय झाला. संपूर्ण साधना कशी करायची, त्याचं फल काय आहे हे संपूर्ण आम्हाला कळालं. आता त्यानंतर अर्जुनाला एक शंका आलेली आहे. अर्जुन महाराज विचारतायत, अर्जुन उवाच अप्रतिष्ठ महाबाहो विमूढ ब्रह्मणः कथे एतन्मे संशयं कृष्ण चेतुर्मरहस्य शेषतः तदन्य संशयस्यास्य मनह्युपपद्यते. तर अर्जुन महाराज विचारतायत, अयतीही कोणी एक साधक आहे, अयती आहे अर्थात प्रयत्न करते पण प्रयत्न कमी पडलेत आणि श्रद्धेने युक्त आहे, परंतु असा पुरुष जो आहे त्याचा मध्येच आयुष्य म्हणून मावळला गेला आणि मग त्यावेळेस त्याला योग सिद्धी तर प्राप्त झाली नाही, मग तो कोणत्या गतीला प्राप्त होतो. अशा प्रकारे शंका केल्यानंतर भगवान सांगतायत, तर उभय अर्जुनच बोलतोय, उभय विभ्रष्ट अर्थात संसारालाही मुकलाय, संसारापासून विरक्ती धारण केली आणि भगवंताची प्राप्ती झाली नाही, असा जो उभय विभ्रष्ट आहे. तर हे महाबाहो, जो अशा प्रकारे तो अप्रतिष्ठ झालेला आहे, ब्रह्मणः पथी विमूढः, ब्रह्माच्या पथीवरून अर्थात मार्गावरून विमूढ झालेला आहे. तो काय, ज्याप्रमाणे आभळ जे आहे तर ते जसं छिन्न भिन्न होतं अचानक आलेलं, तसं याची स्थिती तशी होती की काय, अशा प्रकारे शंका अर्जुन महाराज करतायत. अशा प्रकारचा जो संशय आहे तर हा संशय जो आहे तर तो अशेषतः पूर्णपणे संशय छेदण्यासाठी मे संशय छेदून अर्हसी, तूच माझ्या संशयाचा छेद करू शकतो, तो धान्य हा आणि तुझ्या वाचून या संशयाचा छेद करणारा कोणीही नाही. म्हणूनच मी तुला विचारतोय, कारण तुझ्यावर माझा अतिशय विश्वास आहे. कारण तू गुरु बंधू पिता, तूच यामुची इष्ट देवता, तूच सदा रक्षिता पती यामुते, त्यामुळे वाचवणारा देखील तूच आहे, शंकेचं निरसन करणारा देखील तूच आहे आणि म्हणून मी तुलाच विचारतोय. तर पहा, परी अनेक एक गोसाविया मद संशय असे साविया, तो तू वाचून फेडावया समर्थ नाही. तर अर्जुन महाराज म्हणताय, परी हे गोसाविया, परी अनेक एक मद संशय साविया असे, मला आणखीन एक सहजच, साविया म्हणजे सहजच अशा प्रकारचा एक संशय आलेला आहे आणि तो फेडावया तुझं वाचूनही समर्थ नाही, तुझ्या वाचून या जगामध्ये कोणीही समर्थ नाही. म्हणूनही सांगे श्री गोविंदा, कवन एक मोक्ष पदा झोंबत होता श्रद्धा उपाय विन. म्हणून हे गोविंदा सांगे, कवन एक मोक्ष पदा, कोणीतरी एखादा साधक मोक्ष पदाला उपाय विन, उपाया वाचून श्रद्धेने झोंबत होता. उपाया वाचून म्हणजे उपाय करतच नव्हता का, नाही, पण जितक्या प्रमाणानं जितक्या वेगानं उपाय करायला पाहिजे होते तितक्या वेगानं करत नाही. असा जो साधक आहे तर तो इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची वाटा लागला, आत्मसिद्धीची पुढीला नगराया वया. तर तो साधक जो आहे इंद्रिय ग्रामोनी निघाला, इंद्रियाच्या गावावरून निघालेला आहे, अर्थात इंद्रियांचे विषय भोग आहेत त्यामध्ये तो रममान होत नाही आणि कुठे आलेला आहे, आस्थेची वाटा लागला. आणि आस्था या ठिकाणी मोक्षाची जी इच्छा आहे तर त्या वाटेला लागलेला आहे. आत्मसिद्धीच्या पुढीला नगराया वया, आत्मसिद्धीच्या पुढीला म्हणजे पुढे असणाऱ्या आत्मसिद्धीच्या नगराला येण्यासाठी जो निघालेला आहे आणि अशा स्थितीमध्येच तो आत्मसिद्धीनं ठकेची आणि मागुतेना येववीची ऐसा आस्तू गेला माधारीची अविष्य भानू. आणि अशा प्रकारे त्यावेळेस आत्मसिद्धीनं ठकेची, त्याला आत्मसिद्धी प्राप्त झाली नाही, मग आता मागुतेना येववीची म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त झाली नाही आणि मग आता मागे येईल का, पुन्हा तो प्रवृत्ती मार्गात येईल का, मागुते नवेची. कारण त्याला विषय भोग कसे आहेत, अनित्य, पारतंत्र्य आहे, दुःखरूप आहे, हे संपूर्ण विषयातलं दोष दर्शन झालं असल्यामुळे तो पुन्हा प्रवृत्तीतही प्रयत्न करत नाही. आणि ऐसा आस्तू गेला माझा, आणि अशा प्रकारे माझारीची अविष्य भानू आस्तू गेला. अविष्यरूपी जर सूर्य आहे तर अशामध्येच तो मालवला गेला. तर कशा, आणि असं झालं असताना कसं झालं म्हणता, दृष्टांत सांगतायत, जैसे अकाळी आभाळ अळुमाळू स पातळ, विपाये आले केवळ वशे ना वर्षे. तर अकाळी आभाळ, अकाळी म्हणजे अयोग्य वेळी उन्हाळ्यामध्ये आभाळ आलं आणि कसं आलं ते, अळूमाळू स पाताळ, अळूमुळे म्हणजे अतिशय थोडं आणि पातळ म्हणजे अतिशय विरळ अशा स्वरूपाचं. आणि विपाये कदाचित आलं, आले असे केवळ, विपाये आभाळ आले असे, ज्या आलं ते राहतही नाही
आणि त्याचा वर्षावही होत नाही, अशा प्रकारचं ते आभाळ आहे. तशा प्रकाराची स्थिती झाली का? तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्तीत वालग ठेली आणि अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया. तर त्याप्रमाणे तैसी दोन्ही दुरावली. दोन्ही दुरावली म्हणजे कोणती दुरावली? म्हणजे तो आता प्रवृत्ती मार्गाचे अनुष्ठान करत नाही, इंद्रिय लौल्य त्याने सोडून दिलेलं आहे आणि मोक्षाला जर प्राप्त झाला नाही, अशा प्रकारे दोन्ही दुरावली. संसार सुखही नाही आणि मोक्ष सुखही नाही. आणि जे प्राप्तीत वालग ठेली, जी मोक्ष सुखाची प्राप्ती करून घ्यावायची होती ती तर अजून दूर राहिली, पुढचा मुक्काम येतो. आणि अप्राप्तीही सांडविली, आणि अप्राप्ती म्हणजे जे काही विशेष सुख आहे याचं देखील सोडून दिलेलं आहे. फक्त आता काय त्या ठिकाणी एकच साधन आहे, तया श्रद्धा. फक्त तो त्या श्रद्धेने युक्त आहे. आणि असा जो पुरुष आहे, ऐसा दोहोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी, तया बुडाला होजी कवनगती. जी महाराज, मग असा प्रकार जो पुरुष आहे त्यानं विषय सुखाचाही परित्याग केलेला आहे, त्याला मोक्ष सुखही प्राप्त झालं नाही. मग आता दोहोला अंतरला काजी, दोन्ही काजांना निमित्तानं अंतरला गेलेला आहे आणि केवळ श्रद्धेच्या समाधी, केवळ श्रद्धेमध्येच बुडलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे साधन काय? केवळ फक्त श्रद्धा आहे. आणि असा जो पुरुष आहे त्याला कवन गती. त्याला कोणती गती आहे? म्हणजे साधन करतोय परंतु मध्येच साध्य प्राप्त होण्याच्या पूर्वीच देह पडलाय, मग त्याला गती कोणती? तर याचं उत्तर आपण पुढे 14व्या अध्यायामध्ये देखील पाहणार आहोत. यदा सत्वे प्रवृद्धेतो प्रलयम याती देहभूत तदा तम विधान लोका नमलान प्रतिपद्यते. अमलान अशा प्रकारच्या त्या लोकाला प्राप्त होतो आणि तेही या ठिकाणीही दिलेलं आहे. श्री भगवान वाच. तर हे पार्थ, भगवान त्याला दिलासा देत आहेत, बाबा रे त्याचा नाश होत नाही. तर तस्य विनाशा इह आणि न अमूत्र, या लोकातही विनाश होत नाही आणि परलोकातही विनाश होत नाही. कारण का? परमार्थामध्ये कल्याणकृत कश्चिदापि दुर्गतिमता न गच्छति. परमार्थामध्ये काही करा व्हायला जात नाही आणि संसारामध्ये कितीही प्रयत्न करा पण ते आपल्याबरोबर काही येणार नाही. तेच हे भगवान या ठिकाणी सांगतायत. ज्यानं कल्याण मार्गाचं अनुसरण केलेलं आहे तर त्याची दुर्गती ही केव्हाही होणार नाही. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. हे गा अर्जुना, पार्था तव कृष्ण म्हणती जया मोक्ष सुखी आस्था, ज्याला मोक्ष सुखाच्या ठिकाणी आस्था आहे, प्रेम आहे, ते प्राप्त व्हावं अशी तीव्र इच्छा आहे, तर त्याला जरी मोक्ष प्राप्त झाला नाही पण तरी देखील तया मोक्ष वाचून अन्यथा गती आहे का. त्याला मोक्ष वाचून अन्य अशा स्वरूपाची गती आहे. तर ती कोणती आहे? परी येतुले हेच एक घडे, जे माझारी विसावावे पडे, तरी तेही परी ऐसे एक घडे, जरी माझारी विसावावे पडे. त्याला मध्येच विश्रांती आली, मुक्काम पडला, पण तरी देखील तो मुक्काम काही साधा आहे का? कुठला अरण्यातला मुक्काम आहे का? नाही. तर तो मुक्काम कुठला आहे? परी तेही परी ऐसेने सुरवाडे, पण ते अशा प्रकारे सुरवाडतायत, अशा प्रकारे सुखाला प्राप्त होत आहेत की कशा प्रकारे जो देवा नाही, देवांना देखील जे भोग प्राप्त होत नाही, तर अशा प्रकारचे स्थळ त्यांना प्राप्त होतं. एरवी अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकेता संसिद्धेते. तर हा पुरुष जो आहे, तर हा पुरुष मुक्कामाला पोहोचला नाही. का पोहोचला नाही? तर ते म्हणतायत एरवी अभ्यासाचा उचलता. तो असा म्हणतोय, मी खरोखर अभ्यासाचा उचलता पाऊल टाकला असता, अर्थात वेगाने चाललो असतो, पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकेता सोहनसिद्धीते. जे सोहनसिद्धी आहे अर्थात सहा अहम, अशा प्रकारचे अर्थात मीच ब्रह्म आहे, अशा अनुभवाच्या मुक्कामाला मी काय झाला असतो, दिवसाआधी. दिवस म्हणजे कोणते? जोपर्यंत आयुष्य घाणू मावळत नाही त्याच्या आधीच मी या मुक्कामाला पोहोचलो असतो. परंतु काय करावं, माझं दुर्दैव. परी ते तुला वेगून व्हायची, म्हणून विसावा तरी निकाची, आणि पाठी मोक्षुतो तैसाची ठेविला असे. परंतु या पुरुषाला तेवढा वेग त्यानं केलाय का? म्हणजे गावाला जाण्या इतका, साध्याला पोहोचण्या इतका वेग केला नाही, तरी ते तुला वेगून व्हायची, म्हणून विसावा तरी निकाचे. म्हणून त्याला विश्रांती निश्चित स्वरूपानं घ्यावी लागली. परंतु मग बस झालं का? तेवढं फल देऊन कृतार्थ होतं का? नाही. तर सांगताय पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला असे. जरी त्याला मुक्काम घडला पण तरी देखील तो निश्चित स्वरूपानं गावाला पोहोचणारच आहे. त्यानंतर पाठी मोक्ष हा तशाच स्वरूपानं त्याच्याकरता ठेवला गेलेला आहे. आणि दुसरी गती सांगतायत,
प्राप्य पुण्यकृतान् लोकान् निश्चित्वा शाश्वते समाः. तर हा पुरुष जो आहे पुण्यकृतान् लोकान् प्राप्य, जे पुण्यवान लोक आहेत तर त्या लोकाला प्राप्त होऊन शाश्वती समाविष्यत्वा, त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी राहून नंतर जो पुरुष आहे श्रीमताम शुचिनाम अशा प्रकारचं जो घर आहे तर त्या घरामध्ये योग भ्रष्ट होऊन जन्माला येतो. ऐके कवतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम. ऐके कौतिक हे कैसे, खरोखरे काय आश्चर्य आहे की जे त्याला असं स्थान प्राप्त होतं की जे सायाशे शतमुख लोक, म्हणजे जे सायासानं काय करतायत शतमुख करतायत, अर्थात 100 यत्न करतायत आणि मग जो लोक प्राप्त होतं तर तो लोक जे कैवल्य काम साधवी आहेत तर त्यांना अनायासे पावे, अनायासानं सहज अर्थात कुठलाही यज्ञ न करता देखील त्यांना ते स्थान प्राप्त होतं. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कंटाळे मन. परंतु मग त्या ठिकाणी ते साधक रममान होतात का? रममान होत नाही. त्याही ठिकाणी वैराग्य यांच्या ठिकाणी तेवत असतं आणि त्यामुळेच या ठिकाणी माऊली म्हणतायत मग तेथीचे जे अमोघ दिव्य अशा स्वरूपाचे काय काय भोग आहेत ते संपूर्ण 9व्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. तर ते संपूर्ण अलौकिक अशा स्वरूपाचे भोग जे आहेत तर ते भोग भोगत असताना कंटाळे मन, त्याला नाविलाज असताना काय या ठिकाणी आलो अशा प्रकारे तो खेदानं भोग भोगतोय आणि ते भोग भोगत असताना त्याचं मन जे आहे अतिशय कंटाळलेलं असतं. तर अर्थात जे 100 यत्न करणारे आहेत तर त्यांनाही हेच भोग मिळतात आणि ह्या साधकालाही हेच भोग मिळतात. परंतु मात्र ते लोक जे आहेत तर ते भोग भोगत असताना आनंद त्यांना आनंद वाटतो, परंतु ह्या साधकाला जो आहे तर याला बक्षीस म्हणून मिळालेला नाही. जे काही कर्मी लोक आहेत त्यांना तो स्वर्ग बक्षीस म्हणून मिळालेला आहे आणि ह्या साधकाला तो मात्र काय मिळालेला आहे दंड शिक्षा असं म्हणून हा स्वर्ग मिळालेला आहे. हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता, ऐसे दिवी भोगिता अनुज्ञात नित्य. हे भगवंता अशा प्रकारचा अंतराय असं प्रकारचं प्रतिबंध मला का बरं ओढवला, अशा प्रकार नित्य निरंतर खेद करतो दुःख करतो. कुठे? दिव्य अशा प्रकारचे भोग भोगत असताना देखील. ऐसे दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, दिव्य लोकातले दिव्य असे असणारे भोग भोगत असताना नित्य प्रकारचे अनुताप करतो. ह्या कशा प्रकारे पहा. आणि नंतर त्याला जन्म कसा प्राप्त होतो? पाठी जन्मे संसारी परी सकल धर्माच्या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेच्या. आणि त्यानंतर म्हणजे दिव्य लोकातील दिव्य भोग भोगल्यानंतर तो कुठे येतो? पाठी जन्मे संसारी, पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येतो. आणि कसा येतो? सामान्य कुटुंबात का? नाही. ज्या ठिकाणी सकल धर्म जे आहेत, सगळं जे धर्म आहे त्या धर्मांचं जे माहेर घर आहे अशा प्रकारचे कुळ आहे तर त्या कुळामध्ये येतो. आणि हा कसा आहे? विभवश्रीचा, अर्थात विभवश्री अर्थात ऐश्वरूपी लक्ष्मी जी आहे तर या ऐश्वरूपी लक्ष्मीच्या शेतामध्ये जणू हे काय भातगोट्याचं रूप आहे. कशा प्रकारे? म्हणजे या ठिकाणी जसं भातगोट्याचं दृष्टांत या ठिकाणी दिलेलं आहे. कोकणातले जे लोक आहेत त्यांना चांगलं माहिती असते, आपण फक्त वाचून सांगतोय. तर ते भात जो आहे तर तो भात काढल्यानंतर पुन्हा काय होतं? पुन्हा त्याला काय वाटतं खालून भात पुन्हा उत्पन्न होतो, पुन्हा जे भात पुन्हा उत्पन्न होतो. एकदा काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा उत्पन्न होतं. तसा हा जो साधक आहे जरी मागच्या जन्मात साधना केली, देह पडला आणि पुन्हा स्वर्गलोकाला गेला तर पुन्हा जी काही मागची बुद्धी आहे तर ती बुद्धीनं त्या संस्काराने युक्त होऊन पुन्हा आता काय झालेला हा उत्पन्न झालेला आहे. कसं? तत्र तम बुद्धी संयोगम. तशा प्रकारे जया ते नीतिपंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. आणि तो कशा प्रकारच्या कुळात जन्माला येतो? म्हणतायत जे नीतिपंथे चालिजे. कशा प्रकारे चालतात? नीतीला विचारतायत. ही नीती सांगणार हे बरोबर आहे तर त्याच मार्गाने चालणार, अन्यथा चालणार नाही. सत्यदूत बोलिजे. आणि ते सत्यानं शुद्ध असलेलं जे भाषण आहे तर तेच प्रकारे बोलणार, असत्य केव्हाही बोलणार नाही. असं जे कुळ आहे त्याच कुळामध्ये हा महात्मा जन्माला येतो. आणि देखीजे ते देखी शास्त्रदृष्टी. आणि शास्त्रानं जे सांगितले असेल त्याचप्रमाणे हा करतो, त्या व्यतिरिक्त काही करत नाही. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारो सारासार विचारो मंत्री जया. आणि याच्या कुळामध्ये हे संपूर्ण लोक कसे आहेत तर वेद तो जागेश्वरू. तर वेद हिताहित देखीती, हिताहित सांगणारा जो वेद आहे
तर तो कोण आहे? या ठिकाणी जागा राहणारा प्रशासक आहे. अर्थात वेदाच्या अन्यथा हे लोक काही करत नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेवी ते म्हणावे विषही विरू. आणि मग असं झाल्यानंतर ऐशिया वैदिक निष्ठा जरी झाली या सुभटा तरी के आहे अरिष्ट रिगणेगा. त्या ठिकाणी अरिष्ट दुःख प्रवेश करेल का? अर्थात प्रवेश करणार नाही. आणि त्याचा मंत्री कोण आहे? घरामध्ये ज्या कुलामध्ये मंत्री सांगताय सारा सारा विचारो. सार काय आहे? कुठल्या गोष्ट करता, कुठलीही गोष्ट करताना हे सार आहे का? यात काय तथ्य आहे का? हे आसार आहे का? ग्राह्य त्याज्य हा संपूर्ण विचार हाच कोण आहे? त्या घरातला मंत्री आहे. अर्थात निरर्थक हे काही करत नाही. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जयाते गृहदेवता अधिरुद्धी. तर ज्यांची चिंता, ज्यांच्या कुळामध्ये जी चिंता आहे म्हणजे देहनिर्वाहाची जी काही चिंता आहे ही कोण झाली? ईश्वराची पतिव्रता. ईश्वराची जर पतिव्रता असेल तर तिची चिंता तिला करायची गरज आहे का? साक्षात ईश्वराची पतिव्रता आहे. तर तशा प्रकारचं हे कुळ जे आहे हे ईश्वराची पतिव्रता आहे. म्हणजे संपूर्ण चिंता जी कोणाला लागते? ईश्वराला लागते. काय आम्हा करणे अधिक साचुनी, देव झाला ऋणी पुरविता, दयाळ मायाळ जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. अशा प्रकारचे हे निर्धास्त अशा स्वरूपाचे आहेत. देवावर भार घालतात आणि निश्चिंत अशा स्वरूपाने अखंड ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न होऊन जातात. अशा प्रकारच्या कुळामध्ये हा साधक हा योगभ्रष्ट जन्माला येत असतो. ऐसी निजपुण्याची जोडी वाढिनली सर्व सुखाची कुळवाडी, जे जन्मे तो सुरवाडी योगच्युतो. तर अशा प्रकारे स्वतःच्या निजपुण्याच्या जोडीनं जोडल्यानं वाढिनेली सर्व सुखाची कुळवाडी. सर्व सुख जे आहे अर्थात ब्रह्मसुख आहे त्याचा व्यापार अतिशय भरभराटीला आलेला आहे. आणि ते तर त्या कुळामध्ये तो योगच्युत योगभ्रष्ट पुरुष जो आहे तो सुरवाडी जन्मे. सुरवाडी जन्मे म्हणजे अतिशय सुखानं अशा प्रकारचा जन्म त्या ठिकाणी घेत असतो. आणि दुसरा जो पुरुष पहिल्यांदा एक गती सांगितली आणि यानंतर याच्यापेक्षा जो श्रेष्ठ साधक आहे तर त्याला काय गती प्राप्त होते ते भगवान सांगतायत. अथवा योग अथवा भगवान सांगतायत यापेक्षा आणखीन एक श्रेष्ठ पुरुष आहे तर त्याचा जन्म कुठे होतो? तर धीमताम योगनाम कुले भवती. जे बुद्धिमान लोक आहेत तर दरिद्री अशा स्वरूपाचे लोक आहेत ज्यांच्या ठिकाणी भोग कुठलेही नाहीत अशा प्रकारचे लोक आहेत तर त्या कुळामध्ये ज्ञानांच्या कुळामध्ये दरिद्री अशा ज्ञानांच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो. आणि हा जन्म जो आहे ईदृशम जन्म या लोकांमध्ये अतिशय दुर्लभ अशा स्वरूपाचा आहे. कारण भोगच नाही कुठले. भोग असतील तर विषयासक्ती उत्पन्न होईल. निस्त्रिकस्य को भोग होऊ है की नाही? त्याच्या ठिकाणी भोगच नाही तर त्याला विषयासक्ती उत्पन्न होणार नाही. तर तत्रतून आणि त्यावेळेस तत्र तर त्यावेळेस एकदा काही जन्म घेतला ज्ञानाच्या कुळामध्ये मग त्याला पौर्वदेहिकम बुद्धी संयोगम लभते. पूर्वजन्मामध्ये जशा प्रकारचा बुद्धी होती जशा प्रकारच्या बुद्धीचा तशाच प्रकारच्या बुद्धीचा संयोग त्याला या ठिकाणी होतो. विशेष प्रयत्न न करता संपूर्ण जे काही आपण पूर्वीचं जे काही साधन केलं होतं ते संपूर्ण साधना या ठिकाणी त्याला प्राप्त होते. आणि त्यानंतर पुन्हा अधिक प्रयत्न करतो आणि त्यानंतर संसिद्ध येतं ते योग सिद्धीसाठी आणखीन प्रयत्न करतो. अथवा दानाग्नी होत्री जे परब्रह्म श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. आणि जे कसं आहे ते तर जे संत जे आहेत तर ज्ञानाग्निहोत्री ज्ञानरूपी अग्नीचं हवन करतायत. जसं अग्निहोत्र जे आहे हे नित्यकर्म आहे, नित्यकर्म केलं जातं तर त्याचप्रमाणे हे कुश आहेत ज्ञानाग्निहोत्री आहेत. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. अशा प्रकारे ज्ञानरूपी अग्निहोत्री आहेत यावत जीवन. आणि जे परब्रह्म श्रोत्रे तर ते कसे आहेत? परब्रह्म श्रोत्रे अर्थात श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा स्वरूपाचे हे शाब्दे परेच निष्णातम अशा प्रकारे श्रोत्रिय पुरुष आहेत. आणि महासुख क्षेत्री आदिवंत. आणि महासुख असं जे क्षेत्र आहे असं जे शेत आहे तर त्यामध्ये मिराजणार आहेत वतनदार अशा स्वरूपाचे आहेत. जे सिद्धांची कोणाचं वर्णन चाललं आहे? ज्या कुळामध्ये हा जन्म घेतो ते लोक कसे आहेत तर ते भगवान माऊली सांगतायत. जे सिद्धांताचे सिंहासनी राज्य करते त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. तर ते काय? सिद्धांताच्या सिंहासनी त्रिभुवनी राज्य करते. सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनात राज्य करतायत. अर्थात सर्व निर्णय जे आहेत
तर कोणतं कृत्य चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, सार काय आहे, ग्राह्य काय आहे, संपूर्ण सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, संपूर्ण विचार जे लोकांना सांगतायत, राज्य करतायत. आणि जे कुळ जे आहे तर ते संतोषाच्या वनी, संतोषरूपी जे काही वन आहे तर त्या संतोषरूपी वनामध्ये कूजन करणारं, कुहू कुहू करणारं अशी जणू काय ते कोण आहेत, कोकिळच आहेत. जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी, तया योगयांच्या कुळी जन्म पावे. तर ते कोणाच्या ठिकाणी जन्म घेत आहेत, योगद्रुमाचे मुळी नित्यफळी, नित्यफळी योगद्रुमाचे मुळी बैसले आहाते. नित्य फळ देणारा कोण आहे, विवेक रूपी वृक्ष हा नित्य फळ देणारा आहे. तर या नित्य फल देणाऱ्या विवेकरूपी वृक्षाच्या मुळाशी जे बसलेले आहे आणि तया असे असणारे जे योगी आतापर्यंत सांगितलेले अशा प्रकारच्या योग्यांच्या कुळामध्ये हा महात्मा, हा योगभ्रष्ट पुरुष जन्म प्राप्त करत असतो. तर त्याची स्थिती सांगतायत आता, मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाशू जैसा. तर कशा प्रकारे म्हणतायत, हा पुरुष पाहता सूर्यापुढे जैसा, सूर्यापुढे अर्थात सूर्य उदयाला येण्याच्या पूर्वीच जशा प्रकारे लालिमा जशी आपणाला दिसते, प्रकाश दिसतो, तशाच प्रकारे म्हणतायत हाही पुरुष जसाच आहे तसाच आहे. मोटकी देहाकृती उमटे, असाच लहानसा आकार देहाचा प्रगट होतो असतो. बाल दिसायला बाल वाटतात, परंतु निजज्ञानाची पहाट फुटे. परंतु त्या ठिकाणी काय होते, आत्मज्ञानाची पहाट फुटत असते. कशा प्रकारे, तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. तर त्याचप्रमाणे म्हणतात दशेची वाट न पाहता, अर्थात ज्ञान मोठ्या अवस्थेत म्हणजे वय झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं, पण म्हणतात त्याला वय याची काही आवश्यकता नाही. लहान असतानाच ते पुरुष जो आहे तत्वज्ञ असतो. एवढंच नाही, काहींना गर्भामध्ये सुद्धा देखील ज्ञान झालेलं आहे. वामदेव इत्यादी जे आहेत त्यांना गर्भामध्ये ज्ञान झालेलं आहे. शंकराचार्य महाराज जे आहेत 12 सर्वशास्त्रविद, 16 कृतवान भाष्य, 16व्या वर्षाच्या वयामध्ये भाष्य केलं. तर अशा प्रकारे दशेची वाट न पाहता वयसेची गावा न येता, वयाच्या अर्थात प्रौढावस्था देखील प्राप्त व्हायचं काही काम नाही. बाळपणीच लहान असताना सर्वज्ञता तयातेवरी, सर्वज्ञता जी आहे तर ती त्याला प्राप्त होत असते. ते सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखी. आणि अशा प्रकारे त्या महात्म्याला ते जन्मसिद्ध असे असणारे, जन्मताच त्याच्याबरोबर उपजलेली अशी असणारी सिद्ध प्रज्ञा, तर त्या सिद्ध प्रज्ञेच्या लाभानं काय होतं, मन जे आहे त्याचं मन जे आहे तर ती सारस्वत दुभे. सारस्वत म्हणजे विद्येचं दुभण करतंय, अर्थात अनेक विद्या त्याच्या मुखातून आपोआपच बाहेर निघतायत. त्याला त्याचा आत्ता अभ्यास न करता देखील पूर्वजन्मात केला असल्यामुळे त्याच्या मुखातून ही संपूर्ण विद्या बाहेर पडते. आणि सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखी, आणि जेवढे काही शास्त्र आहे तरी संपूर्ण शास्त्र मुखातून आपोआपच बाहेर पडतात. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीते सदा. तर अशा प्रकारे जे जन्म आहेत अतिशय दुर्लभ आहेत की ज्यासाठी स्वर्गातले देव देखील काय करतायत, लाळ होताय. मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. आणि त्या करतायत स्वर्गात साधना करतायत का, अशा प्रकारचा आम्हाला जन्म व्हावा म्हणून स्वर्गी जप सदा जप होम करते ठेले. स्वर्गामध्ये जप होम करतायत. अमरी भाट होईजे, मग मृत्यूलोका ते वाणिजे, ऐसे जन्म पार्था काजे ते तो पावे. तर हे पार्था, ह्याचे लोक अमरी जे आहेत अर्थात देव जे आहेत तर ह्या पुरुषाचे स्तुती पाठक होत आहेत. याची स्तुती कोण करतायत, देव करतायत. आणि मग मृत्यूलोका ते वाणिजे, आणि मग मृत्यूलोकाचं वर्णन करतायत. आणि अशा हे पार्था, तर अशा प्रकारचे जे काही जन्म आहेत, मृत्यूलोकातील जे जन्म आहेत तर त्या जन्माला हा साधक, हा महात्मा, हा पुरुष अशा प्रकारचा जन्म प्राप्त करून घेत असतो. आणि त्यानंतर पुन्हा आणखीन त्या पूर्वीच्या अभ्यासानंच वशीभूत होऊन आणखीन पुढच्या साधनामध्ये प्रवृत्त होत असतो आणि आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होत असतो.